झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या शॉर्ट फिल्मलाही चांगले दिवस आलेत आणि म्हणूनच शॉर्ट फिल्म करण्याकडेही यंगस्टर्सचा ओढा जास्त आहे। अशाच एका यंगस्टर्सच्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग नुकतंच झालं। बघूयात हा यंगस्टर कोण आहे आणि त्याची कोणती शॉर्ट फिल्म येते। फिटनेस ट्रेनर लीना मोगरेचा मुलगा अर्जुन मोगरे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावायला सज्ज झालाय। नुकतंच त्याच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग मुंबईत पार पडलं। या शॉर्ट फिल्म मध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत। मी व्हिस्लिंग वुड्स मधला पास आउट आहे। तिथे मी चित्रपट संकलन म्हणजे एडिटिंगमध्ये माझा मास्टर्स केला। त्याच्यानंतर पण मी तो केला कारण मला दिग्दर्शक बनायचं होतं। पहिल्यापासून कविता लेखन माझं होतंच चालू, तर त्यालाच लागून काहीतरी एक थॉट होता। त्या थॉटला एक्सपॅन्ड करायचा होता। तर आधी लघुपट आणि पुढे ह्याच सब्जेक्टवरती चित्रपट म्हणजे दीर्घपट बनवायचा आहे। तर वाय नॉट ट्राय समथिंग फर्स्ट देन गो इन टू द बिग लाईन। कारण काय होतं की कधी कधी स्वतःलाच आपण चॅलेंज करत नाही, स्वतःला चॅलेंज करायचं, मग लेट्स सी इफ यू आर केपेबल योरसेल्फ। एक वेगळी प्रेम कहाणी या शॉर्ट फिल्म मध्ये मांडण्याचा अर्जुनने प्रयत्न केलाय। गात होती एक सांजवे, रंग बहरून आली रात्र, माझ्या घरी दिव्यांचा खेळ। कल्चर, मराठी लोक आणि एक मराठी पण दाखवणारं काहीतरी, त्यात थोडासा एक सोशल मेसेज सुद्धा आहे आणि मुळात सगळेच यंग लोक एकत्र येऊन काहीतरी करतायत पहिल्यांदा। त्याच्या पहिल्या शॉर्ट फिल्म बद्दल आणि त्यातल्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया त्याच्याचकडून। लाल रंग तुझा। सगळ्यांचंच शेड्यूल एकंदरीत बिझी असतं। मृण्मयीची नाटकं असतात, सिद्धार्थचे शोज असतात, तेव्हा त्याचा एक दुसरा शो चालू होता। तर त्यातनं वेळ काढून पण दोघांनी इतकं डेडिकेटेड काम केलं आहे आणि तेवढीच मजा आम्ही सेटवर केली, कारण आम्ही सगळेच यंग असल्यामुळे आमच्याकडे असं कोणी सिनियर ॲज सच नव्हतं। म्हणून जेवढे प्रॉब्लेम्स येत गेले, थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे आले, त्यावेळेस सुद्धा सेटवरचं वातावरण शांत ठेवणं, हलकं ठेवणं, जोक्स हे ते, आणि तेवढाच त्यांनी म्हणजे आत्ता लोकांनी जेवढं बघितलं आहे तेवढं त्यांनी म्हटलं की असं वाटत नाही आहे की त्या दोघांचं म्हणजे असं एवढा शॉर्ट स्पॅनमध्ये त्यांना प्रिपेअर करून त्यांनी हे काम केलं। एकूणच पहिल्या प्रयत्नातच अर्जुनचं चांगलंच कौतुक होतंय। त्यामुळे आता फिल्म इंडस्ट्रीला एक नवा दिग्दर्शक मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।